जय भीम. जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत. भदंत पय्याबुधी थिरो यांच्या मार्गदर्शनाखाली श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली. दर महिन्याच्या 19 तारखेला श्रामणेर प्रशिक्षण केंद्र खुरगाव येथे विविध कार्यक्रमाचं पौर्णिमेच्या अनुषंगानं आयोजन केल्या जातं. त्यामध्ये सकाळच्या सत्रामध्ये ध्यान आनापान असतं, धम्मदेशनेचा कार्यक्रम होत असतो, सर्व उपासक उपासिकांना भोजनदान दिल्या जाते. या 19 तारखेला आजच्या एप्रिलच्या साळवे परिवार, जाधव परिवार यांच्याकडून व थायलंड दौऱ्यामध्ये जवळपास 36 उपासक उपासिका माझ्यासोबत सहभागी झाले होते. त्या सर्वांच्या वतीनं साळवे जाधव परिवारांच्या वतीनं जे भोजनदान होतं, दरवर्षी एप्रिलमध्ये साळवे परिवार जाधव परिवार भोजनदान देत असतं. तर आज म्हणजे जवळपास 800 ते 1000 उपासक उपासिका या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. थायलंडच्या दौऱ्यामध्ये सहभागी झालेल्या उपासक उपासिकांचा सन्मान सत्कारसुद्धा या ठिकाणावर करण्यात आला. सप्तगिरी कॉलनीमधून काही आपल्या मुलींनी आणि सागर डोंगरे, सिद्धार्थ डोंगरे या सर्वांनी मिळून DJ मुक्त जयंती साजरी केली. ढोल ताशांच्या गजरामध्ये, पारंपरिक वाद्यामध्ये त्यांचाही सन्मान जवळपास 20 जणांचा करण्यात आला. या ठिकाणावर विविध कार्यक्रम म्हणजे प्रवचनाचे कार्यक्रम असतील. दर महिन्याला आपण एक भंते जे आपल्याकडे आमंत्रित करत आहोत. मागच्या महिन्यांपासून काही पूज्य भदंत महावीरो थेरो काळेगाव अहमदपूर यांची धम्मदेशना झाली. पूज्य भदंत हिंदवंश डॉक्टर महाथेरो यांची देशना इथं झाली. डॉक्टर भदंत प्राचार्य हिमोधोम महास्तूर यांची धम्मदेशना झाली. आदरणीय गुरु भदंत डॉक्टर उपमुक्त महास्तूर यांचीही देशना इथं झाली. मागच्या महिन्यामध्ये पूज्य भदंत ज्ञानरक्षित खवीर यांची इथं धम्मदेशना झाली. त्यानंतर आज पूज्य भदंत पय्यारत्न थेरो विपश्यना आचार्य यांची धम्मदेशना आज इथं झाली. हजारो उपासक उपासिका दर महिन्याला इथे एकत्रित येत असतात. समाजाच्या दानामधून 3.5 कोटीचं श्रामणेर दीक्षाभूमीचं काम इथं निर्माण होतं. इंजिनियर भरत कानेंदे साहेब त्यामध्ये म्हणजे प्रमुख भूमिकेत आहेत. इंजिनियर मुकुंद नरवाडे साहेब आहेत. तर हे सर्व समाजाच्या दानातून हे सेंटर उभं राहत आहे. 1.5 एकर जमीन समाजाच्या दानातून विकत घेतली. बुद्धाची मूर्ती 10 लाखाची अखंड मार्बलमधील समाजाच्या दानातून निर्माण केली. 3 बोर समाजाच्या दानातून निर्माण केली. 20x50 हे बांधकाम समाजाच्या दानातून निर्माण केलेलं आहे. 2000 श्रामणेर प्रशिक्षित या ट्रेनिंग सेंटरमधून झालेले आहेत. जवळपास 14 भंतेजींच्या आपण उपसंपदाही केल्या, कायमस्वरूपी भिक्खूही झालेले आहेत. तर हे सक्रिय म्हणजे 24 तास चालणारं महाराष्ट्र देशातील पहिलं श्रामणेर प्रशिक्षण केंद्र आहे. तर सर्व समाजांनी दिलेलं जे दान आहे त्यामुळेच हे आपलं श्रामणेर प्रशिक्षण केंद्र उभं राहिलेलं आहे. आणि या ठिकाणावर मी अजून विषय जो आहे की थायलंड राष्ट्रामध्ये पूज्य भदंत धम्मजयो महाथेरो यांचा वाढदिवस दरवर्षी मोठ्या हर्ष उल्हासामध्ये साजरा होत असतो. यावर्षी 82वा वाढदिवस त्यांचा साजरा होत आहे. जगभरातील 40,000 विहारातील भंतेजींना धम्मकाया सेंटरमध्ये आमंत्रित केल्या जाते. डॉक्टर पोरंचाई महास्तवीर आहेत, मिथिलाताई चौधरी आहेत. तर यांच्याकडून मला गेल्या वर्षीपासून निमंत्रित ते करत आहेत. 55,000 जगातल्या भंतेजींचा त्यामध्ये सहभाग असतो. बाबासाहेब आंबेडकरांच्या महान कर्तृत्वामुळे बुद्धामुळे ही संधी म्हणजे माझ्यासारख्या एका छोट्या भिक्षूलाही लाभत आहे. भारत देशामधून मी त्या ठिकाणावर म्हणजे निमंत्रित आहे, त्याचाही मला मनस्वी आनंद आहे. तर आज संध्याकाळी राजाराणी एक्सप्रेसनं मुंबई मार्गे मी निघणार आहे थायलंडसाठी. दुसरं एक मी लोकांना आव्हान इथं करत आहे की दिनांक 5 जून 2026 रोजी शुक्रवारी दुपारी 12:30 वाजता स्थळ चांदोजी पावडे मंगल कार्यालय D-मार्टच्या जवळ. मागील 3 वर्षे म्हणजे झाले, आता हे 4थं वर्ष आहे. इंजिनियर भरत कुमार कानेंदे साहेब आणि सर्व त्यांची टीम म्हणजे दरवर्षी सामूहिक विवाह सोहळ्याचं आयोजन करत असतात. एक वर्षी 29 विवाह लागले, दुसऱ्या वर्षी 30 लागले,
म्हणजे 30-32-40च्या जवळपास म्हणजे जोडपे त्याच्यामध्ये सहभागी होत असतात. हजारो उपासक उपासिका त्या ठिकाणावर उपस्थित राहतात त्या सामूहिक सोहळ्यासाठी. सर्व आंबेडकरी समाजातले ज्येष्ठ नेते, युवा नेते, सर्व समाज बांधव मोठ्या संख्येनं त्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये उपस्थित राहत असतात. तर गोरगरिबांनी किंवा श्रीमंतांनी सुद्धा पैशाचा म्हणजे अपव्यय टाळून असं जर सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये एवढ्या मोठ्या समाजामध्ये जर आपल्या मुलामुलींची लग्न जर लावली तर मला वाटतंय ती कुठंतरी इतिहासामध्ये नोंद होणारी गोष्ट आहे. आणि इतरत्र आपण कुठे आपली लग्न न लावता त्या फटाक्यांमध्येच आपले माणसं 1-1 लाख 2-2 लाख रुपये त्याच्यामध्ये उडवत आहेत. डीजेमध्ये 2-2 3-3 लाख रुपये उडवत आहेत. हे असे सामूहिक सोहळ्यामध्ये जर लग्न लावलं मुलामुलींचं तर मला वाटतं समाजापुढे एक आदर्श निर्माण होईल. आणि सरकारकडून समाज कल्याणकडून म्हणजे निधीसुद्धा त्या जोडप्यांना काही अंशी मिळत असतं. समाज उपयोगी संसार उपयोगी काही त्यांना साहित्यसुद्धा मिळत असतं. तर इंजिनियर भरतकुमार कानिंदे साहेब आणि त्याची टीम मागील 3-4 वर्षापासून सक्रिय झालेली आहे. तर जे जे आपल्या जवळचे जोडपे असतील त्यांचा मंगल परिणय ठरलेला असेल किंवा ठरणारा असेल तर त्याने दिनांक 5 जून 2026 रोजी होणाऱ्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये त्यांची लग्न करून घ्यावीत. इंजिनियर भरत कानिंदे साहेब आणि त्यांच्या टीमकडे तशी नावाची रीतसर नोंद करावी. मी हे सुद्धा आपल्याला सगळ्यांना समाज बांधवांना नम्रतेचं एक आव्हान करत आहे. सर्वांचं मंगल.